आणि याला साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम सगळं आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सोनाली सोनाट आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आता मी आलेली आहे पुण्यातल्या तुळशीबागेच्या बाजूला आहे नाकोडा आर्ट गॅलरी या ठिकाणी. आणि मला एक गणपती घ्यायचा आहे ज्याच्यावर छत्री असते असं माझ्या गाडीत लावायला. तर मी खूप ठिकाणी शोधलं, मला मिळालं नाही, पण आता मला इथे काही ठिकाणी मिळालेलं आहे. आणि यांच्याकडे खूप प्रकारच्या खूप सायझेसच्या मूर्ती आहेत, त्यानंतर फोटो आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला बघून कळत असेल स्वामी समर्थांचं जे झाड असतं छान, त्याच्या मूर्त्या आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. आता मला जे हवं होतं ते मी बघते मला मिळतं आहे का, जी छत्री आणि गणपती तुम्हाला दाखवते. तर बघा, मला अशी छत्री हवी होती आणि त्यानंतर गणपतीसुद्धा हवा होता. तर त्यांच्याकडे अशा प्रकारची छत्री आहे जी मला हवी आहे तशीच आहे. इथे असं आसन आहे, तुम्ही तुमच्या आवडीचं जसं तुम्हाला मूर्ती हवी आहे तशी घेऊन तुम्ही इथे चिटकवू शकता. आणि त्यानंतर अजून एक हे आसन आहे जे ॲडजस्टेबल आहे. बघा, तुम्ही इथे ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही छत्री वर खाली घेऊ शकता तुम्ही मूर्तीनुसार तुमच्या. आणि हे तुम्ही गाडीत लावू शकता. इथं खाली असं स्टिक करायला असतं. आणि आता मला हवा आहे दगडूशेठ बाप्पा आणि तो खूप छान दिसतोय. आता याच्यामध्ये सायझेस पण आहेत का दगडूशेठ बाप्पामध्ये? ओके, ही साईज आहे ना अजून एक. तर अशा सायझेस आहेत वेगवेगळ्या. अच्छा, आणि सिल्वरमध्ये सुद्धा आहे असं. बघा तुम्ही, ह्याला काय म्हणतात? सिल्वर, मेटल सिल्वर आहे हे. म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कलरफुलमध्ये हवी असेल तर कलरमध्ये आहे, अशी शेंदूरमध्ये आहे, अशी आहे, गोल्डमध्ये आहे आणि ही मल्टी कलरमध्ये. बघा खूप सुंदर आहेत अशा मूर्त्या आणि वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहेत. ओके, तर आता याची प्राइस काय सांगितली तुम्ही या छत्रीची? 280 रुपये फक्त छत्री मिळेल. ही फक्त छत्री 280 आणि ही 200. आणि याचं कलर वगैरे गॅरंटी आहे ना, म्हणजे असं काळं वगैरे नाही पडत ना? आणि हे पण नाही जाणार. नाही ना. याची किंमत काय? 550 रुपये. 550 आणि 850. 850. तर बघा अशा वेगवेगळ्या मूर्ती आहेत. आणि याची छोटी 150. आणि बेसिक काय आहे स्टार्टिंग तुमच्याकडे? 100 रुपयापासून. अच्छा, साईज सिलेक्ट करायचं चाललंय, म्हणजे ती त्याला सूट पण झाली पाहिजे जी छत्री आहे त्याला. खूप छान आणि भरपूर कलेक्शन आहे बघा, वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. सगळ्या मूर्त्या खूप सुंदर आहेत. महाराजांची पण बघा प्रत्येक साईजमध्ये, स्वामींची असेल, गाई असेल किंवा आपला विठ्ठल रखुमाईची असेल, सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि सगळ्यांमध्ये साईज आहेत. परत असे पण बघा, हे स्वामी दत्त महाराजांच्या अशा फ्रेम आहेत लाईटमध्ये. त्यानंतर असे स्वामींचं जे झाड असतं त्याच्यामध्ये सायझेस आहेत, वेगवेगळ्या फ्रेम आहेत. फ्रेममध्ये पण खूप सायझेस आहेत, सगळ्या प्रकारच्या फ्रेम आहेत, इवन कस्टमाइजसुद्धा होतात. त्यानंतर बघा, फायनली माझं गणपती बाप्पाचं सिलेक्शन झालं आहे. त्याच्यावर कोणता सूट होईल, कोणता छान वाटेल अशा पद्धतीने. सगळ्याच बाप्पांच्या मूर्ती छान होत्या, पण बरोबर ते सिंहासनावर अशी मॅनेज होईल, अशी सेंटरला येईल, छान अशी मध्ये दिसेल अशी मला मूर्ती हवी होती. मग मी एक मूर्ती सिलेक्ट केली. त्यानंतर सिंहासनाच्या बघा मागे असं ॲडजस्टेबल होतं, म्हणजे वरची जी छत्री आहे ती आपण वर खाली करू शकतो, जेवढी पाहिजे तेवढी वर, जेवढी पाहिजे तेवढी खाली. आणि खूप छान असं कुंदनचं काम केलं होतं. खूप छान होतं हे सिंहासन. आणि याची प्राईस होती 280 रुपये आणि जे छोटं होतं त्याची 200. तर बघा प्रॉपर त्यांनी मला ॲडजस्ट करून दिलं आणि त्यानंतर ते टाईट करायचं. आणि या सिंहासनामध्ये जर आतमध्ये जे सेलच्या लाईट्स असतात ते लावलं तर अजून छान दिसेल, पण त्याला सेलची लागणार. जर वायरिंग करता आलं तर वेल अँड गुड. त्यानंतर सेलची पण खूप छान दिसेल आतमध्ये अशी वरनं लाईट लावता आली तर. इथं माझ्या मागे बघा राज्याभिषेकची खूप मोठी फ्रेम आहे. हे लोक कस्टमाइज सुद्धा करून देतात फ्रेम, म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे त्या साईजची ते बनवून देतात. तर माझ्या मागे बघा खूप मोठी आहे, एक अख्खी वॉल कव्हर झालेली आहे त्या फ्रेममध्ये आणि तशा सुद्धा तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. आणि बघा लाइटिंग छान केलं होतं फ्रेमच्या कडेने आणि प्रत्येक फ्रेमचा पॅटर्न आणि त्याचं जे मटेरियल होतं ते वेगवेगळं त्यांनी यूज केलं होतं. इथं आलं की तुम्हाला त्याचे डिटेल्स कळतीलच की कोणत्या पद्धतीची फ्रेम आहे. आणि हे कसलं मटेरियल आहे? फायबरमध्ये का? असे पण बनवून देतात कस्टमाइज, म्हणजे कोणाला साईज जे रेडी आहे तेवढंच. अच्छा, पण हे होतं का पडलं बिडलं तर अनब्रेकेबल आहे ना? अच्छा, तर बघा या फायबरच्या पण आहेत अशा अनब्रेकेबल. आणि याच्यामध्ये छोट्या मोठ्या साईज आहे तुमच्याकडे साईज? आता ही साईज ती कसली फायबरमध्येच होते ती पण अनब्रेकेबल ना? आणि याच्या प्राइस रेंज कशा आहेत? प्राइस कशा आहेत यांच्या अशा?
हे 7,500 आहे 7,500 आणि ते पण लमसम तुला 7,500. 7,500 पर्यंत. पण बघा खूप मोठी साईज आहे. साईज किती आहे साधारण याची? 2x3. बघा 2x3 आहे आणि अनब्रेकेबल आहे. खूप सुंदर वाटतं ते. हे बघा स्वामींचं जे झाड आहे, स्वामींचं झाड आणि ही जी मूर्ती आहे हे 8,500 रुपयाचं आहे आणि याला साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम सगळं आहे आणि हे सगळ्यात मोठं आहे. हे 8,500ला यांच्याकडे. आणि सगळ्यात छोट्या ट्रीची प्राइस किती आहे? 500 पासून आहे. मस्त आहे. हां, तर बघा खूप छान लाइटिंग होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गाणी सुद्धा लावता येत होती. म्हणजे त्यांनी गाणं लावलं होतं. आता आपण कॉपीराईटमुळे ते गाणं नाही घेऊ शकलो, पण खूप छान होतं ते. आणि मूर्त्या बघा प्रत्येक साईजमध्ये इथं मूर्ती होती. बाप्पाच्या मूर्ती पण खूप छान होत्या. राधाकृष्णाची, विठ्ठल रखुमाईची असेल, सरस्वतीची असेल, बघा सगळ्या पद्धतीच्या मूर्त्या इथे अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या साईजमध्ये होत्या. सिंगल कलर, डबल कलर आणि खूप छान शेड्स होते. तर प्रत्येक मूर्तीची प्राइस आपण नाही कव्हर करू शकत, पण तुम्हाला जर कोणती आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा ऑर्डर करू शकता किंवा बुक करू शकता. हल्ली ते देवारे खूप छान पद्धतीने बनवतात. त्याच्या मागे वॉलला बघा अशा स्वामींच्या, दत्तगुरूंच्या अशा फ्रेम लावतात लाईटमध्ये. ते खूप छान दिसतं आणि इथे ते त्या पद्धतीने फ्रेम होते अवेलेबल. तर तुळशीबाग उजव्या साईडला आहे आणि डाव्या साईडचा जो रोड आहे त्या रोडवरच हे दुकान आहे. तर आल्यानंतर आपल्या चॅनलचं नाव सुद्धा मेन्शन करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते की मी कोणता गणपती बाप्पा आणि कोणतं ते छत घेतलं. ते खूप छान आणि हवं असा बाप्पाची मूर्ती आणि ते सिंहासन मला भेटलं आणि रेट पण मला व्यवस्थित वाटला कारण क्वालिटी खूप छान आहे. बघा तुम्ही, हे मी सिंहासन आणि बाप्पा घेतलं. बरोबर बाप्पा तो सेंटरला बसतोय आणि क्वालिटी खूप छान भेटली मला. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत रहा, हेल्दी रहा. थँक्यू.